नमस्कार. तुमच्या आमच्या सर्वांकडेच लेगिन्स तर असतेच, परंतु काय होतं कालांतराने जसं आपण लेगिन्सचा वापर करत जातो तसं ती आपल्याला आवडत नसते, खराब होत जाते किंवा कलर जातो. अशा भरपूर कारणांमुळे आपण ज्या लेगिन्स आहे त्या घरामध्ये अशाच पडून ठेवतो, त्याचा काही वापर करत नाही. परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने या लेगिन्सचा अतिशय सुंदर अशी एक वस्तू तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण एक नवीन वस्तू या जुन्या लेगिन्सपासून तयार करणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर सुरुवातीला आपल्याला जी लेगिन्स आहे तिला व्यवस्थित सरळ रेषेमध्ये अशा छोट्या छोट्या अंतरावरती व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा दोरी टाईप आपल्याला जे पायाकडनं जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी कुठल्याही रंगाची लेगिन्स घेऊ शकतात की कुठल्याही लेगिन्सचं जे कापड असतं ते स्ट्रेचेबल असतं. तर बघा मी माझ्याकडे अजून एक लेगिन्स होती, त्याच्या ह्या दोऱ्या आहे, म्हणजे लेगिन्सला व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, छोट्या छोट्या अंतरावरती व्यवस्थित हे कट करायचं आहे आणि सर्व ज्या दोऱ्या आहे त्या एकसारख्याच कट व्हायला हवा याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित मी या दोऱ्या कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला या सर्व दोऱ्या ज्या आहे व्यवस्थित एकाला एक जॉईन करायच्या आहे, म्हणजे आपल्याला एक पूर्ण मोठं दोरी या ठिकाणी तयार होईल. तर बघा व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही गोष्ट अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आणि तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खरंच खूप कामाचे असू शकतात. आता बघा जी दोरी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे तिला अशा पद्धतीने आपल्याला गाठ तिची मारत जायची आहे. गाठने मारायची म्हणजे एक साखळी टाईप आपल्याला हे बनवत जायचं आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसंच आपल्याला हे तयार करायचं आहे. कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची जास्त गरज नाही आहे. फक्त आपल्याला जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे सेम त्याच पद्धतीने याला बनवायचं आहे. म्हणजे एक प्रकारची आपली साखळी जी आहे ती या ठिकाणी तयार झाली पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता हे जे पूर्ण आपण जेवढी तुमची लेगिन्सच्या दोऱ्या निघाल्या असेल तेवढ्या पण तुम्हाला एकाला एक जॉईन करायच्या आहे आणि अशा पद्धतीने त्याची साखळी तयार करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपल्यांमध्ये एक छोटीशी ओळख देखील होईल. मला जास्त करून गोव्याच्या साईडकडे खूप सर्व कमेंट्स आलेले आहे. खूप जास्त मैत्रिणी माझ्या गोव्याच्या साईडकडच्या मला अटॅचमेंट झालेले आहे त्यांच्यासोबत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ज्या लेगिन्सची दोरी आपण या ठिकाणी कट केलेली होती ती व्यवस्थित संपूर्ण जी आहे जिथपर्यंत आपली मोठी दोरी या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला ही साखळी जी आहे ती तयार करायची आहे. व्यवस्थित हाताच्या मदतीने याला प्रत्येक वेळेस सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठे एखादा भाग कमी जास्त होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता हे जे आहे ते मी पूर्ण जी साखळी आहे या ठिकाणी तयार करून घेत आहे आणि त्यानंतरची प्रोसेस देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी जे पायदान असतं म्हणजे जे पाय पुसणं असतं ते या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि कुठल्याही जास्त आपल्याला या ठिकाणी मेहनत देखील घेण्याची गरज नाही. लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतकी सोपी पद्धत आहे, परंतु खूप पैशांची बचत करणारे ही ट्रिक आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी चॅनलवरती भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ याआधी देखील अपलोड केलेले आहेत, ते एकदा तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. आता बघा जी आपण ही साखळी तयार केलेली होती ती या ठिकाणी काही कमी जास्त मला वाटली म्हणून मी व्यवस्थित हाताच्या मदतीने तिला सेट करून घेत आहे. आता बघा जो सुरुवातीचा जो भाग आहे तो हातामध्ये व्यवस्थित पकडून याला फक्त असं जी साखळी आहे ती अशी गोलाकार आपल्याला बनवायची आहे. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे मी सांगण्याचा सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजाव्या यासाठी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मी खूप जास्त बोलते किंवा खूप पटपट सांगते, खूप जास्त बडबड करते, व्हिडिओ खूप लॉंग होतोय, अशा भरपूर कमेंट्स देखील येतात. परंतु जर तुम्ही ह्या व्यवस्थित सर्व गोष्टी समजून घेतल्या नाही तर तुम्हाला हे व्यवस्थित त्याचा रिझल्ट देखील मिळणार नाही. म्हणून मी या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर
बघा व्यवस्थित आता हे जे गोल आकारामध्ये आपलं तयार झालेलं आहे, फक्त आपल्याला गोल आकारामध्ये ही साखळी अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे। त्यानंतर बघा सुई धाग्याच्या मदतीने हे जे दोघं जे पार्ट आहे म्हणजे जॉईंट जे आहे, जे साखळी आपण गोलाकार ठेवली त्याला फक्त एक एक टाका आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती मारून घ्यायचा आहे। जास्त काही मेहनत घेण्याची गरज नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने आपण याला एक एक टाका फक्त दोघं जॉईंट करायचे आहे, जेणेकरून ते निघणार नाही। आणि अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण जितकं पाहिजे तुम्हाला तितकं मोठं बनवू शकतात। वेगवेगळ्या लेगिन्सचं बनवलं तरीही चालेल, एकाला एक 2 लेगिन्स तुम्ही कट करून असा मधला भाग वेगळ्या रंगाचा आणि बाहेरचा भाग वेगळ्या रंगाचा देखील तुम्ही तयार करू शकता। तुमच्या चॉईसनुसार हे तुम्ही माझ्यापेक्षा देखील सुंदर बनवू शकतात। मी फक्त एक कल्पना तुमच्यासोबत सुचवली आहे, नक्की ट्राय करून बघा। आता ही या ठिकाणी आपण लेगिन्सचा जो उपयोग जो आहे तो तर केलाच आहे, परंतु अजून देखील मी तुम्हाला एक ट्रिक जी की सर्व महिलांना कामी येणारे आहे ती सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा आपलं जे पायदान आहे ते तयार आणि त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे महिलांसाठी खूप उपयोगात येणारी ही टिप्स आहे। तर बघा जवळपास सर्वच महिला म्हटलं तरीही चालेल साड्या घालतात आणि कुठे इमर्जन्सीमध्ये आपण कुठे गावाला वगैरे घाईघाईमध्ये साडी घालतो आणि जी साधीवाली काटेपिन असते, जिला बॉल पिन वाली जी असते तिला जो मणी नसतो आणि अशी साधीवाली जी काटेपिन असते ती आपण इमर्जन्सीमध्ये साडीला आणि ब्लाऊजला लावतो। तर अशा वेळेस एखादा धागा ब्लाऊजचा म्हणा किंवा साडीचा म्हणा पिनमध्ये अडकतो आणि त्यावेळेस आपलं साडी देखील फाटते आणि जो ब्लाऊज असतो तो देखील फाटतो। तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये तुम्ही कुठे गावाला जाणार असाल तर ही ट्रिक तुम्ही लगेचच ट्राय करा, काही खर्च देखील करण्याची आपल्याला गरज नाही। त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे कुठलीही एखादी टिकली, तुम्ही छोटी जरी अगदी छोटे साईजची याच्यापेक्षा छोटी जर टिकली असेल ती जरी वापरली तरीही चालेल। तर बघा टिकली तर सर्वांकडेच असते, तर आपल्याला घ्यायची आहे टिकली आणि टिकलीचा जो चिकटवाला जो भाग असतो तो असा खालचा जो भाग असतो तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि जी टिकली आहे ती आपल्याला या काटेपिनमध्ये लावायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे। ज्यावेळेस तुम्ही कधी इमर्जन्सीमध्ये बाहेर जाल त्यावेळेस तुम्ही असं जर केलं, म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे जर बॉल पिन नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। यामुळे तुमचा ब्लाऊज देखील फाटणार नाही आणि साडी देखील फाटणार नाही। आता जो चिकटवाला भाग असतो त्यामुळे ही जी टिकली आहे ती इकडे तिकडे कुठेच जाणार नाही आणि जो धागा जो आपला पिनमध्ये अडकतो तो देखील अडकणार नाही। आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या काकूला, मावशीला, आत्याला, मामीला नक्की शेअर करा। आपल्या मैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल। आणि व्हिडिओ थोडं जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका, कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। चलो बाय।